थँक्यू व्हेरी मच मनोज कारवे सर. स्वागत आहे सगळ्यांचंच. पुनश्चा कॉम्रेड ए बी वर्धन चषक 2025 परवा आहे 10वा आणि अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. ही उपांत्य फेरी मैदानामध्ये सुरू आहे. यानंतर उपांत्य फेरी आणि त्यानंतर फायनल मॅच. बदलापूर ग्रामीणचा संघ कालच्या दिवसामध्ये 12 संघातून अंतिम फेरीमध्ये दाखल झाला आहे. जर या संघातील कोणीही प्रतिनिधी खेळाडू या ठिकाणी आला असेल तर आपण आल्याची नोंद मॅनेजमेंट कमिटीकडे करायची आहे. तर बॅटिंगसाठी आपण बघताय त्या ठिकाणी सुशांत आणि समीर. पहिलाच बॉल खाली राहिलाय. आडव्या बॅटने खेचायचा होता, संपर्क नाही झाला त्या ठिकाणी. डॉट बॉल. तर फालगर या ठिकाणी बॅटिंग करत असताना आपण बघताय त्याच्या समोर नेताजी तानाजी हा संघ फिल्डिंग करत असताना मागे गेले, बॅकफुटमध्ये जाऊन कट केले. बॅटची एज लागून चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने फार वेगाने ट्रॅव्हल होतो आणि गेला सीमा पार. येतोय हा चौकार. ओपन होते मैदानावरती आपण बघतायत टीम पालघरचा. चांगला दिवस राहिला पालघरसाठी आजचा. बघूया प्रचंड मेहनत इथपर्यंत येण्यासाठी या दोन्ही संघाने केले. मागचा चेंडू मध्यम गतीचा आणि त्या कंपॅरिझनमध्ये आपण बघितला हा चेंडू फार वेगवान. ॲक्शन रिप्ले बघा. पॅड आणि पॅडच्या मधून निघाला सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल. व्हेरिएशन असणं फार गरजेचं. जसं फलंदाजाकडे वेगवेगळ्या पद्धतीचे फटके खेळण्याची ती कला असते तशीच गोलंदाजाकडे ते वैविध्य असायला. ऑफसाईडला स्लाइस केलंय. चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेने. गेलाय सीमा पार. येतोय हा चौकार. ॲक्शन रिप्ले बघा. सुंदर फटका. चांगलं तंत्र होतं. 0-4 असं हे षटक. पहिला डॉट नंतर चौकार, नंतर डॉट नंतर चौकार. जबरदस्त जुगलबंदी दोघांमध्ये. अमोल आणि सुशांत एकमेकांच्या समोर. पॉइंटला झेल ड्रॉप. पॉइंट म्हटलं की जॉनाथन नील रोड्स, जॉन्टी रोडची आठवण येते. युवराज सिंग, हर्षल गिब्स, रिकी पॉन्टिंग. त्याचबरोबर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपण मोहम्मद कैफला फिल्डिंग करताना बघितलंय. आणि पॉइंटला चेंडू फार वेगाने येतो. झेल जबरदस्त होता. पकडला असता तर नक्कीच चांगला झेल सिद्ध झाला असता. एक धाव येते पण प्रयत्न चांगले होते. स्विच हिट, ऑड शॉट, रचनात्मक, पूर्वनियोजित हा फटका. चौकार. पहिल्या धावा 13 धाव फलकावरती. 3 चौकार, 2 डॉट, 1 सिंगल असे षटक. स्ट्राईक वरती समीर आला. समीरने फक्त दिशा दिली. इम्प्रोव्हायझेशन शॉट तुम्ही बघितला. हे मुलांना मैदानात बॉल येऊ देऊ नका प्लीज. बघा मॅच सुरू आहे. पहिले षटक 13 धावा. मैदानावरती पालघर आणि त्यांच्या समोर नेताजी तानाजी हा संघ मैदानावरती खेळत असताना. तानाजी म्हटलं की तानाजी सुभेदार तानाजी मालुसरे यांची आठवण तुम्हाला येईल. ह्याच नावाने भिवंडीमध्ये एक मंडळ आहे. एक गाव एक मंडळ. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे. आणि या गावामध्ये क्रिकेट व्यतिरिक्त कबड्डीचा एक धगधगता इतिहास दापोडे गावाचा राहिलेला आहे. आणि त्या गावामध्ये केवळ एकच मंडळ आहे. एक गाव एक गणपती ही संदर्भ गावाची संकल्पना आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, आउट ऑफ द पार्क, षटकार. बघा भुटेरे सर आमचे काय एनर्जी आहे. सकाळपासून नॉनस्टॉप काम करतायत पण एन्जॉय करतात आपलं काम आणि प्रत्येकाने ते करायला हवं. अन्यथा बऱ्याचदा बघतो की संध्याकाळपर्यंत अनेकांचे खांदे गळून जातात. ती एनर्जी बघायला मिळत नाही.
पण बुटेरे सर आमचे योगीराज बुटेरे चांगलं काम करतात. दुसऱ्या बाजूला प्रवीण विशेष सर मॅन फ्रॉम मामणोली. षटकाने स्वागत केले नरेश सर. हा चेंडू जाऊ दिलाय वेल लेफ्ट. बघूया अंपायर आमच्या दिशेने वळतायत. इट्स अ वाईट बॉल. खराब चेंडू. दबावाला षटकार आल्यानंतर गोलंदाज किती मान असू द्या, मग तो इंटरनॅशनल ख्यातीचा असू द्या, गल्ली क्रिकेटचा असू द्या, चौका षटकार आल्यावरती हा दबाव हा येतोच. आणि दबावाखाली चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न झाला. ऑन साइडला पुन्हा एकदा पाठवलाय. A1 क्वालिटीचा हॉलमार्क हा षटकार. आधी पॉइंटच्या दिशेने आपण फटके बघितले ऑफसाईडला आणि यावरची जशी सुरुवात झाली तसे ऑफस्टंपच्या बाहेर येऊन शफल होऊन हे 2 षटकार त्यांनी लगावलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या 26 धावफलकावरती आणि ही मॅच हाय स्कोरिंग होणार आहे यात शंका नाही. कारण ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे दोन्ही ओपनर जबरदस्त बॅटिंग करतायत. स्पेशली सुशांतने इम्प्रेस केले. ओहो उसळणारा चेंडू. वाईट बॉलचा इशारा अंपायर आपल्या एक वेगळ्या शैलीने या ठिकाणी देत असताना वाईटच्या आधाराने धावसंख्या धावफलकावरती 27 धावा झालेल्या आहेत. हे षटक बघा. सिक्सर वाईट सिक्सर वाईट. पहिलं षटक 0-4 आणि या षटकात आपण बघतात अवांतर 2 चेंडू. हो खाली राहिलाय. खरं तर तो बाउन्स अपेक्षित होता ना पूलसाठी हुकसाठी, पण चेंडू जास्त उसळला नाही आणि आपण बघतात की तिथे अनियमित बाउन्स उसळी त्या ठिकाणी बघायला मिळते. थोडंसं गतीमध्ये बदल केला. सिंगल येते. सिंगलने धावसंख्या 28 धावफलकावरती. स्ट्राईकवरती येतोय समीर. मैदानावरती पालघर संघ खूप जबरदस्त परफॉर्मन्स बॅटिंगच्या माध्यमातून देत असताना हो यावेळेस मात्र आपण बघतायत हुक करण्याचा प्रयत्न. संपर्क नाही झाला. डॉट बॉल. या ओव्हरचे अजूनही आपण बघितलं 2 चेंडू शेष आहेत. महागडं षटक आत्तापर्यंत म्हणावं लागेल. जवळजवळ 15 धावा खर्च केलेल्या आहेत आत्तापर्यंत नरेशने. हा चेंडू गेलाय मागे. त्या ठिकाणी विकेट किपरना कडून झाले चूक. चेंडू शॉट थर्डमॅनला त्या ठिकाणी अडवला गेलाय आणि या दरम्यान बायच्या रूपात धाव हा डॉट असू शकला असता. आणि आज हे चित्र पहिल्या मॅचपासून आपण बघतोय की विकेट किपर ही चुकी करतात. फक्त हेच विकेट किपर नाही तर अनेक संघातले विकेट किपर आपण बघितलेले ज्यांनी व्यवस्थित विकेट किपिंग नाही केली. कलेक्शन यष्ट्यांच्या मागे व्यवस्थित झालं नाही आणि त्यामुळे नाहक धावा खर्च झाल्यात. हो 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 हा फटका बनवलाय पाठवलाय सीमा पार हा षटकार. कशा पद्धतीने पिकअप केलं होतं. एक पाऊल पुढे टाकला. चेंडूची लेंथ ओळखली. फार जास्त शॉर्ट ऑफ लेंथ नव्हता पण जबरदस्त टायमिंग आणि अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावरती 35. या ओव्हरमध्ये 22 धावा आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या आणि या ओव्हरमध्ये 22. खऱ्या अर्थाने 21 झाल्यात. बायच्या रूपाने धाव जी आलेली आहे ती बॉलरच्या अकाउंटमध्ये ती काउंट होत नसते. लेग बायज पण आपण असं नेहमी म्हणतो की या ओव्हर नंतर धावा टोटल आपण बघितलं तर 35 धावा झाले. 17.5ची धावगती. हेल्दी रन रेट. हो आणखीन एक पण सहजतेने खेळल्यात. लॉंग ऑनला फिल्डर अमोलला चेंडू अडवताना खरं तर लक्षात आलं नाही कुठे गेला पण दुसऱ्या बाजूने तो प्रयत्न झाला नाही. 2 झाल्या असत्या पण स्ट्राईक हवी आहे सुशांतला. नाव सुशांत आहे पण तो अजिबात शांत नाही आहे. त्याच्या इनिंगमध्ये आपण 3 षटकार बघितले. 2 चौकार 1 सिंगल आणि 2 चेंडू डॉटही त्याने फेस केले. 2 सिंगलही आपण बघितलेले. स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र फॉलो केलं होतं डोरे यांनी. गोलंदाज डोरे आणि बघा इथे मात्र मांडीवरती थाप देत आहे. जणू काय आमचे अंपायर कुस्तीसाठी कोणाला तरी बोलवतात या म्हणून.
तर प्रत्येक अंपायरची एक वेगवेगळी शैली असते. काहीतरी वेगळं जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही लोकांना आकर्षित करता, तुमच्याकडे त्यांचं लक्ष वेधून घेत असता. चालणाऱ्या माणसाकडे कोणी बघत नाही, जो धावतो काय वेगळे करतो त्याच्याकडे लोक बघतात. हा चेंडू बघा, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, संपर्क नाही आहे, डॉट बॉल. आणि योगीराज बुटेर यांनी डान्स करायला हरकत नाही, सुरू करायला पाहिजे त्यांनी. जसं हॅरीला आपण बघतो, कांब्याचे हिरामन खरखर ऑन साईडला गॅपमधून गेलाय चेंडू, बघूया कुठे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि या दरम्यान फार वेगाने या 2 धावा पूर्ण करतायत. आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 39. या षटकात डोरे यांचा प्रयत्न आहे. सध्या तरी या षटकामध्ये जास्त धावा आल्या नाही आहे, 3च आल्यात, एक लेगबायच्या रूपाने आली आहे आणि केवळ 2 चेंडू शेष आहे. स्ट्राईकवरती समीर आहे. बॅटची एज, विकेट किपर मागे, चेंडू समोर येऊन अडवत आहेत. आणि या ओव्हरमध्ये एक चांगली गोष्ट घडली का तर समीरने चौकारने सुरुवात केली होती, पण त्यानंतर समीरचा स्ट्राईक रेट बघा, त्याने 3 चेंडू डॉटे फेस केले, 2 सिंगल, 1 डबल आपण बघितली. पण आता स्ट्राईकवरती येतो त्या ठिकाणी सुशांत. बघूया शेवट कशा पद्धतीने होतो इनिंगचा. सर विनोद सर, एक मिनिट. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन सरचिटणीस कॉम्रेड कृष्णाजी भोयर साहेब, त्याचबरोबर उपाध्यक्ष सलाउद्दीन नाकाडे साहेब यांचं मंचावर आगमन झालेलं आहे. आपणा दोघांचं महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक वर्कर्स फेडरेशन कॉम्रेड AB बर्धन चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. पॉवर NSG विरार संघनायक मंचाजवळ येऊन राहायचं आहे, कारण ही मॅच संपल्यानंतर या दोन्ही संघातील विजेता कर्णधार मंचावर येईल आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते सेमीफायनलचा सामना खेळवण्यात येईल. तर अखेरच्या बॉलवरती षटकार आलाय आणि त्यामुळे टार्गेट या ठिकाणी आपण बघितलं 47चं टार्गेट आहे. जबरदस्त बॅटिंग सुशांतने आणि एकही विकेट गमावला नाही, नो लॉस. 45 धावांची पार्टनरशिप, जिथे 34 धावा एकट्या सुशांतच्या आहेत, 8 धावा समीरच्या आहेत, बाकीच्या ज्या आहेत त्या अवांतर आहेत. आणि एकूण 46चं टार्गेट, इथून 47चं टार्गेट पूर्ण करायचं आहे, ते म्हणजे नेताजी तानाजी या संघाला. आहे आणि या संघामधील विजेता संघ
सेमीफायनलमध्ये खेळेल. सेमीफायनलमध्ये पॉवर NSG विरार या संघासोबत त्यांची लढत होईल. थँक्यू सर. चला सुरुवात करा. टार्गेट 47 धावांचं आहे. बॉलिंग मार्कवर सुशांत, ज्याने बॅटिंगमध्ये 34 धावा कुठल्या, तो सुशांत तयार होतोय. आणि स्ट्रायकिंगला आपण बघतोय डोरे आणि अमोल नॉन स्ट्राईकला आहेत. टार्गेट फार मोठे आहे, बघूया. पण क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या कधीच विजयाची शाश्वती देत नसते. तुमच्यामध्ये जिद्द असेल तर तुम्ही एखाद्या संघाला कमीत कमी धावसंख्येवरती फाईट देऊ शकता. आणि तुमच्याकडे जर चांगली बॅटिंग असेल तर मोठ्यातलं मोठं लक्ष्यही तुम्ही चेस करू शकता. टार्गेट 47 आहे. 18 चेंडूमध्ये पूर्ण करायचं आहे. 15.67, जवळजवळ 16 धावांची आवश्यकता प्रति ओव्हर मागे या ठिकाणी राखायची आहे. बॉलिंग मार्कवर सुशांत. कट केलाय पॉइंटच्या वरून. कलात्मकतेचा सुंदर आविष्कार. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. सुरुवात झाली चौकाराने. ड्राईव्ह केला, मिड ऑफला फिल्डर आहेत. ओहो, डायरेक्ट हिट. काम तमाम, फलंदाज बाद. डायरेक्ट हिट. पहिल्या विकेटचं बदल. न्यू बॅटर नरेश. सुशांत पुन्हा एकदा. ऑन साईडला खेळायचं होता. बॅटची एज लागून चेंडू गलीच्या दिशेने गेलाय, पण हाताला लागून, पायाला लागून पुढे गेला. पण केवळ एक धाव. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाले 5. चांगला कमबॅक सुशांतचा. पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता, पण त्यानंतर चांगलं कमबॅक. चांगलं क्षेत्ररक्षकांची साथही त्यांना लाभते आणि ती लाभणं फार गरजेचं आहे. कारण क्षेत्ररक्षकांच्या शिवाय गोलंदाज हा अधुरा असतो, अपूर्ण असतो. हो, ज्या पद्धतीने तिथे आपण बघितलं एक्साइटमेंट, म्हणजेच बॅटची एज बहुधा होती आणि मोठी एज होती, थिक एज. जेल ड्रॉप झाला आणि आज विकेट किपर सगळे जबरदस्त लक्ष वेधून घेत आहेत. काही जणांनी तर असे सिंपल बॉल सोडलेले आहेत. ही तर कॅच थोडी कठीणही होती. हवे जेलची शक्यता. अमोलने एक रनआउट आणि एक कॅच. फलंदाज बाद. न्यू बॅटर अनिल शिंदे. चांगला चेंडू खोल टप्प्याचा बुंद्या टाकला होता आणि काय कमबॅक आहे बघा. सुरुवात चौकारने झाली,
पण या ओव्हरमध्ये जाता जाता 2 विकेट, 1 रनआउट, 1 विकेट आणि 2 डॉटही फेकलेले आहेत. पहिले षटक संपले धावा धावफलकावरती केवळ 5 धावा आणि यापेक्षा कमबॅक चांगला काय असू शकतो. ज्याने बॅटिंगमध्ये 34 धावा केल्या, गोलंदाजीमध्ये केवळ 5 धावा आणि 1 विकेटही प्राप्त केली आहे. तसा सुशांत एखादा दिवस एखाद्या खेळाडूचा असतो तेव्हा तो जे करतो ते सगळं त्याच्या मनाप्रमाणे घडतं, त्याच्या लौकिकाला ते साजेसं असतं. आणि एखादा दिवस तुमचा खराब असला की असं म्हणलं की उंटावर बसणाऱ्या माणसालाही कुत्रा चावतो. तर असतो क्रिकेट असो किंवा आयुष्य असो, अप्स अँड डाऊन, चढ उतार, बॅट पॅच, समुद्रालाही भरती आहे तशी ओढी आहे, सूर्य उगवतो तोही मावळतो. हवेत झेलची शक्यता स्वतः जज करतायत. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज डोरे बाद. हिमांशू, मागच्या मॅचमध्ये आपण पहिल्या मॅचमध्ये बघितलं तर हिमांशूची इम्प्रेसिव्ह कामगिरी. सुरुवात विकेटने करतोय. थ्रू द कव्हर, फिल्डर आहेत, प्रोटेक्शन दिले गेलं आहे, तिथे क्षेत्ररक्षण चांगलं होतं आहे. फार मोठं टार्गेट आहे आणि कुठेतरी आपण बघताय टावाला अक्षरशः सुरुंग लावलाय, खिंडार पाडले. पण या खिंडार पडलेल्या जागेवरती कोणाला तरी बुरुज बनून उभा राहावं लागेल. क्रिकेटमध्ये बाद होऊन जबाबदारी ढकलणारे अनेक फलंदाज असतात, पण जबाबदारी घेणारा खरा लढवय्या असतो, तोच योद्धा असतो. हवेत झेलची शक्यता, सुशांतचं जजमेंट चुकला, चेंडू त्याला बीट करून सीमा पार, चौकार. जिल्हा महाराष्ट्राची शान आहे, स्वराज्याची राजधानी रायगड. आणि हे गाणं अत्यंत लोकप्रिय गाणं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असा राजा, ज्याचा जन्म गडावरती झाला, मृत्यूही गडावरती झाला. शिवनेरी या गडावरती तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येतं की तिथे कशा पद्धतीने महाराजांचा जन्म झाला असेल. आणि अंगावरती खरं तर शहर येतोय, कसा इतिहास आपला धगधगत आहे, संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे. पण अनेकदा आपण बघतोय की फक्त महाराजांचा वापर आपला स्वार्थ साधण्यासाठी नेहमीच राजकारणी त्याचा वापर करत असतात. धावफलकावरती एकूण आपण बघतायत केवळ 12 धावा. टार्गेटपासून अजूनही भरपूर दूर आहे संघ. मैदानावरती नेताजी तानाजी हा संघ, अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती पालघरची आपण बघतायत. दूरचा प्रवास करून हा संघ या ठिकाणी आलेला आहे. ऑन साईडला फिल्डर डीप मध्ये आहेत, सुशांत या ठिकाणी. बदलापूर ग्रामीण कर्णधार आशिष ठोंबरे रिपोर्टिंग करायचं आहे. कालचा फायनलिस्ट संघ बदलापूर ग्रामीण कर्णधार आशिष ठोंबरे रिपोर्टिंग करायचं आहे आपण आल्याची. गोलंदाज पुन्हा एकदा
समीर ओ फुल टॉस होता मिस केलाय. हा डॉट बॉल येतोय. धावा बॉल आपण बघतोय केवळ 13 अजूनही 34 करायचे आहेत आणि आता 34 करण्यासाठी चेंडू फार शिल्लक राहिले नाही. 5 स्लोअर वन बाहेर निघणारा लेग कटर. हा डॉट बॉल केवळ औपचारिकता शेष राहिली आहे. पालघरचे खेळाडू बघा आपण तर अपंगत्व जरूर आहे पण काय जिद्द आहे आणि मला नक्कीच आठवण येते खरं तर रवींद्र संतेची. भारतीय डिझेबल संघाचा जो उपकर्णधार देखील राहिला ज्याने अनेक स्पर्धा गाजवल्या. सुरुवात टेनिस बॉलनेच केली. 2013 राष्ट्रवादी चषक होता आणि भारतीय संघ त्या ठिकाणी दिव्यांग संघ आला होता. रवी पाटील तत्कालीन खरं तर कर्णधार होते आणि रवींद्र संतेला ती संधी मिळाली डोंबिवलीच्या आणि रवींद्र संतेने तिथे इम्प्रेस केलं. त्यानंतर सरावासाठी तो विरारला जायचा आणि त्यानंतर आपण बघितलं की सुरुवातीला बेंचवरती बसण्याचा योग आला. मात्र त्यानंतर साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावरती त्याने 105 धावा अवघ्या 35 चेंडूत केल्या. त्यानंतर भारतीय डिझेबल टीमने जेव्हा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा रवींद्र संतेचाही रोल फार महत्त्वाचा होता. रवींद्रचं जी डॉक्युमेंटरी तयार करण्यात आली होती त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की लहानपणी त्याला ताप आला. तो ताप त्याच्या हातातून उतरला आणि तिथून तो हात त्याचा पूर्णपणे कमकुवत झाला. पण त्याची पर्वा न करता त्याच्या वडिलांना डॉक्टर्सने सांगितलं होतं की ऑपरेशन केलं तर धोका आहे, चान्सेस कमी आहे, हात वाचेल, काढावाही लागेल. पण त्याने ऑपरेशन नाही केलं आणि त्यामुळे तर बघूया षटक संपलेलं आहे. मॅच फिनिश. सामना जिंकलेला आहे पालघरने. अभिनंदन.